रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। की 1 तारखेला 1 नंबरचं जे बटन आहे धनुष्यबाण ते कोणी आता 1 कोटी बुडवले म्हणतात त्यांचे। नाही कसले पैसे बुडवले? ट्रकचं भाडं थकवलं कोणी? मी नाही ना थकवले। रत्नागिरी तालुक्यात महायुतीच्या प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र आहे। काल तालुक्यातील खंडाळा येथे पार पडलेल्या महायुतीच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती। यात सभेत उदय सामंत यांचे भाषण चालू असताना समोरून 1 कोटी रुपये ठकवल्याची ओरड ऐकू येताच सामंतांनी भाषण थांबवत याबाबत माहिती घेतली। की 1 तारखेला 1 नंबरचं जे बटन आहे धनुष्यबाण ते कोणी आता 1 कोटी बुडवले म्हणतात त्यांचे। नाही कसले पैसे बुडवले? ट्रकचं भाडं थकवलं कोणी? मी नाही ना ठकवले। मग ज्यांनी ठकवले सगळे असं सांगतात, तुम्ही सांगताय म्हणून बोलतो। असं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे काही ट्रक भाड्याने घेतलेले होते ते भाड्याचे पैसे देखील काही लोकांनी थकवलेले आहेत। मला वैयक्तिक कोणाशी बोलायचं नाही, परंतु काल जी टीका केली इथं येऊन त्याला हे उत्तर आहे। काल जी काही लोकांनी टीका केली, ह्याला माज आलाय, त्याला माज आलाय, त्याचा माज उतरवतो, हे बघा लोकांचे 1 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि आम्ही निवडणुका लढवतोय। आता ह्याला काय म्हणायचं मग? आणि म्हणून मी कधीही माझानं वागलो नाही। माझानं जर वागलो असतो तर ही गर्दी माझ्यासमोर कधी झाली नसती। माज नक्कीच आहे। कसला? ह्यांचा आशीर्वाद फक्त मलाच आहे, ह्याचा 100% माज आहे, पण माझानं कधी वागलो नाही। त्याच्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 1 नंबरला धनुष्यबाण आहे। धनुष्यबाणासमोरचं बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं आणि या वाटत जिल्हा परिषद गटातनं 10,000चं विक्रमी मताधिक्य आपल्याच कुटुंबातल्या उदय सामंतला मिळून द्यावं, एवढीच हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा या मेळाव्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो। आणि 23 तारखेला गुलाल देखील आपलाच आहे, फटाके देखील आपलेच आहेत आणि वर सरकार देखील आपलंच आहे, एवढंच तुम्हाला सांगतो। मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी आपले आशीर्वाद माझ्यासोबत ठेवावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।